महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असून संभाजी भैयाविषयी आपण त्यांचे कार्यकर्ते आहात, त्यासाठी श्रीरामपूर तालुक्याला काय निधी दिला याबद्दल आपण काय बोलतो? गेल्या 5-6 वर्षामध्ये श्रीरामपूरचं चित्र आपणही पाहिलं आहात। माझी आई नगराध्यक्ष होती, त्या काळात माननीय संभाजी भैया पाटील लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते। श्रीरामपूरच्या चेहरा मोहरा बदलण्याचं काम खऱ्या अर्थानं माननीय संभाजी भैयांनी केलेलं आहे। त्या काळात 30 ते 40 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये खर्चणारी एकमेव नगरपंचायत हे श्रीरामपूर आहे। शहरात एकही रस्ता हा सिमेंटचा नव्हता, अनेक ठिकाणी कचरा, नाली, चिखल हे चित्र पाहायला भेटत होतं। आज ते चित्र एकदम कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही। हा बदल जो आज दिसतोय तो एकमेव भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबांमुळेच हा बदल दिसतोय। त्यामुळे मतदार हे जागरूक आहेत, ते सदसद विवेकबुद्धीने आपला विकास कसा करून घ्यायचा हे मतदार राजाला पूर्णपणे माहीत आहे। कोणीही धूळफेक करत असतील तर त्या भूलथापांना न बळी पडता माननीय संभाजी भैयाच्या पाठीशी निलंगा, देवणी, श्रीरामपूर इथला मतदार सोबत राहील। आपल्या मतदान रूपी आशीर्वाद देऊन संभाजी भैयांना महाराष्ट्रात सर्वात मताधिक्य हे निलंगा मतदारसंघाचं राहील एवढी मी ग्वाही देतो। सध्या दलित आणि मुस्लिम समाज संभाजी भैयाच्या पाठीशी आहे का आणि काय म्हणून राहील? 2019चं चित्र पाहिलं तर आज रोजी दलित मुस्लिम समाजातील युवक हे उत्स्फूर्तपणे संभाजी भैयांच्या सोबत आहेत। त्याचं कारण येणाऱ्या विकास जो दिसतोय हा एक कोणत्या जाती धर्माला कधी डावलण्याचं काम हे भैयाकडून झालेलं नाही। निधी वाटप करताना कधीच जातीय द्वेष ठेवून हा कधीही केलेला नाही। आज श्रीरामपूरची दलित स्मशानभूमी पाहिली तर जवळपास 1 कोटीची स्मशानभूमी हे श्रीरामपूरची आहे। त्या निमित्तानं इथला दलित मुस्लिम समाजाची कब्रस्तान हे जवळपास कित्येक वर्षापासून खराब होतं, ते एकदम स्वच्छ सुंदर। आज जर ते कब्रिस्तान पाहिलं तर ते कब्रिस्तान कमी आणि गार्डन यापेक्षा छान ते कब्रस्तान आहे। तेथेही 50 लाख रुपये निधी हा संभाजी भैयांच्याच हस्ते तिथे आलेला आहे। यामुळे येणाऱ्या काळात दलित मुस्लिम हे युवक मतदार संभाजी भैयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो। सध्या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, शेवटच्या टप्प्यात आलं आहे। त्यासाठी श्रीरामपूर तालुक्यामधून संभाजी भैयांना कसं राहील आपलं कौल सांगा। संभाजी भैयासाठी चांगलं वातावरण आहे श्रीरामपूर तालुक्यामध्ये। गोरगरीब जनता संभाजी पाटलाच्या पाठीमागे आहे। गोरगरिबाची अडचण दूर करणारे एकमेव म्हणलं तर निलंगा तालुक्याचे आमदार संभाजी भैयाच आहेत। त्यांनी गोरगरिबासाठी आणि शेतकऱ्यासाठी काय केलं? शेतकऱ्यासाठी महत्त्वाची एकच गोष्ट केली की त्यांनी बंद पडलेला कारखाना चालू केला। शेतकऱ्याचे जे ऊस उत्पादकाची अडचण होती की बाबा वेळेवर कारखान्याला ऊस जात नव्हता, ते आता ही कारखाना चालू झाल्यामुळं एक नंबरचं काम शेतकऱ्याचं झालं किंवा शेतकऱ्याची अडचण दूर झाली। कारण की शेतीचा ऊस न रुकता शेतकऱ्याचा ऊस आता कारखान्याला चालला आहे। शेतकऱ्याची पहिली अडचण दूर झाली। विविध विकास कामं असे काय केले श्रीरामपूर तालुक्यात? भरपूर विकास केले साहेब, भरपूर विकास म्हणजे भरपूर विकास कामं केले आहेत। आपल्या श्रीरामपूर तालुक्यामधल्या रस्त्याचे कामं असतील, पाण्याची अडचण असेल, वीज प्रश्न असेल, कुठल्याच मजुराच्या अडचण असे नाही की बाबा संभाजी भैयांनी हे काम केले नाहीत। प्रत्येक काम श्रीरामपूरमध्ये संभाजी भैयांनी व्यवस्थित काम पार पाडलं।